हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ज्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व लोक आज या ठिकाणी उपस्थित आहोत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आणि आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई यांच्या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धार आणि परिसर विकास या अत्यंत महत्त्वाच्या कार्याकरता ज्यांच्या शुभ हस्ते आज आपण याची सुरुवात केली, भूमिपूजन केलं, ते भारताचे अत्यंत कणखर कर्मठ असे गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकारिता मंत्री, आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत माननीय अमितभाई शहा या ठिकाणी मंचावर उपस्थित, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, शिवेंद्रराजे भोसलेजी या ठिकाणी उपस्थित, हसन मुश्रीफजी, आशिष शेलारजी, जयकुमार गोरेजी, आपले लोकप्रिय पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजी, विनय कोरेजी, माधुरीताई मिसाळ, राजेशजी क्षीरसागर, धैर्यशीलजी माने, धनंजयजी महाडिक, सुश्री रूपाराणी निकम, सुश्री शिल्पाताई खोत, श्री अमल महाडिक, श्री चंद्रदीप नरके, श्री शिवाजी पाटील, श्री अभिमन्यू पवार, श्री निरंजन डावखरे, श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, श्री संजय मंडलिकजी, अशोकराव मानेबापू, प्रकाशजी आवाडे या ठिकाणी उपस्थित, विजयजी जाधव, कृष्णराव महाडिक, बाबासाहेब पाटील, समित कदम, नाथाजी पाटील, महेश जाधव, आदिल फरास, आपल्या महायुतीचे मंचासीन सर्व नेते आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांचं जे स्वप्न होतं, महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर, जे केवळ कोल्हापूरकरांचं नाही तर उभ्या महाराष्ट्राचं